सांगा, सांगा, सांगा आज काय बनवायचं तर आज आपण बनवूयात आषाढी एकादशी स्पेशल साबुदाणा वड्याची रेसिपी. तुमच्याबरोबर पण असं होतं का हो, की एखादी रेसिपी आपल्याला परफेक्ट जमत असते आणि कोणाला तरी आपण ती रेसिपी खायला बोलवलं, की त्या दिवशी मात्र ती रेसिपी नक्कीच फसते. असंच काहीसं माझ्याबरोबर झालं होतं आणि मग त्या दिवशी मी ठरवलं, की यापुढे जेव्हा कधी साबुदाणा वडा बनवणार ना, प्रत्येक साहित्य मी मापातच ॲड करणार आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत दरवेळी माझे हे साबुदाण्याचे वडे आतून एकदम मऊ आणि बाहेरून कुरकुरीत असेच बनतात. आणि जर तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल ना, तर प्लीज तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने साबुदाणा वड्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुमच्या घरातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही रेसिपी फारच आवडेल. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्याला बनवणं फार अवघड आहे, तर मुळीच नाही. मोजक्या साहित्यात फक्त 10 ते 15 मिनिटाच्या आत तुम्ही हे वडे घरीच बनवून तयार करू शकता. चला तर मग आपण याला बनवायला सुरुवात करूया. साबुदाणा वडा बनवण्यासाठी इथं मी एक मोठी वाटी भरून साबुदाणा अगोदरच 6 ते 7 तासासाठी व्यवस्थित असं भिजवायला ठेवली होती. जर तुम्ही कमी वेळेसाठी याला भिजवायला ठेवलात ना, तर जे वडे आहेत ना, ते थोडेसे हार्ड बनतात. म्हणून जितका छान जो साबुदाणा आहे तो भिजेल ना, तितके छान वडे आपले बनून तयार होतील. आता आपण काय करायचंय, जे आपण इथं भिजवून घेतलेले साबुदाणा आहेत ना, याला आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात. तर इथं आपल्याला जो साबुदाण्याचा वड्याचा जो डो बनवायचा आहे ना, त्यासाठी इथं आपल्याला एक मोठ्या ताटामध्ये या भिजवलेल्या साबुदाणाला काढून घ्यायचे. साबुदाणा भिजल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी सुटसुटीत असा दिसतोय. जर असा साबुदाणा भिजला असेल ना, तरच आपले जे वडे आहेत ना, ते एकदम परफेक्ट बनतात. आणि जर हे खूपच मऊसूत असे झाले ना, तर जे वडे आहेत ना, ते हलकेसे तेलकटच बनतात. तर लक्षात ठेवा, साबुदाणा भिजवताना साबुदाणा भिजेल इतपतच त्यामध्ये पाणी घालायचंय आणि 6 तासासाठी त्याला भिजू द्यायचंय. तर ही एक अत्यंत महत्वाची टिप आहे. यानंतर इथं आपल्याला या भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये एक उकडून घेतलेला बटाटा ऍड करून घ्यायचा आहे. तर बटाटा जो आहे ना, तुम्ही इथे बघू शकता फार मऊ असा मी उकडून घेतलेला नाहीये, हलकासा कडकच आहे. तर साबुदाणा वड्यामध्ये आपल्याला जो बटाटा ऍड करायचा आहे ना, तो हलकासा कडकच असावा. जर फार मऊसूत असा बटाटा जर तुम्ही यात घालाल ना, तर जे वडे आहेत ते अजिबात कुरकुरीत बनत नाहीत, उलट लवकरच मऊ पडतात. म्हणूनच ह्या छोट्या छोट्या टिप लक्षात घेऊनच तुम्हाला हे वडे बनवायचे आहेत, तरच तुमचे जे वडे आहेत ना, ते एकदम परफेक्ट बनतील. उकडलेला बटाटा ऍड केल्यानंतर यातच आपण 2 टेबलस्पून एवढं भाजून जाडसर असं बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात. लक्षात ठेवा, साबुदाणा वड्यासाठी इथे तुम्हाला जाडसर शेंगदाण्याचा कुटाचाच वापर करायचा आहे. याचबरोबर आता आपण याच्यात 1 टीस्पून एवढं हिरवी मिरचीचं पेस्ट, हाफ टीस्पून एवढं जिरं, जर तुम्हाला उपवासाला जिरं चालत असेल तर नक्की ऍड करा आणि जर नसेल चालत तर स्किप करू शकता. याचबरोबर चवीनुसार इथं मी मीठ याच्यात घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं एकदम बारीक असं चॉप केलेलं कोथिंबीर पण आता आपण याच्यात घालून घेऊयात. सगळे इन्ग्रेडियंट्स ऍड केल्यानंतर आता आपल्याला इथं याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि ह्याला मिक्स करत असताना तुम्हाला याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये. आपण जे उकडलेला बटाटा याच्यामध्ये ऍड केलाय ना, त्या बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच तुम्हाला ह्या मिश्रणाला व्यवस्थित असं मळून घ्यायचंय. 3 ते 4 मिनिटातच तुम्ही इथे बघू शकता साबुदाणा वड्याचं जे मिश्रण आहे ते काहीसं असं मी इथं मळून घेतलेलं आहे. इथं मी जर याला हातामध्ये असं फोल्ड करतेय ना, तर एकदम बरोबर शेपमध्ये येतंय. याचा अर्थ हे जे मिश्रण आहे ना, ते एकदम परफेक्ट असं बनून तयार झालेलं आहे. चला तर मग आपण याचे वडे बनवून तयार करूयात. तसं या मिश्रणाला वड्याचा शेप देणं काही फारसं अवघड नाहीये. फक्त 2 ते 3 मिनिटातच 3 ते 4 वडे तर बनून तयारच होतील. तर इथं आपल्याला काय करायचंय, तुम्हाला वडे लहान मोठे ज्या हिशोबाने पाहिजे ना, त्या हिशोबात तुम्हाला इथं ह्या मिश्रणाला घ्यायचंय आणि ह्या मिश्रणाला थोडंसं असं गोल शेप देऊन घ्यायचंय. गोल शेप आल्यानंतर याला आपल्याला हलकासा असा चपटा करून घ्यायचंय. याने काय होतं माहिती का, वडा जो आहे ना, तो फ्राय झाल्यानंतर आतून एकदम पोकळ असा बनतो. आणि जर तुम्हाला असे चपटे वडे आवडत नसतील, तर तुम्ही गोल वडे सुद्धा बनवू शकता. तर हे बघा, इथं आपला साबुदाणा वडा जो आहे तो मी असा थापून घेतलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता हा दिसायलाच किती सुरेख दिसतोय. फ्राय केल्यानंतर हा याच्यापेक्षा पण भारी दिसायला लागतो. चला तर मग आपण असेच सगळे वडे थापून घेऊया. जसं मी तुम्हाला म्हटले होते ना, की या वड्यांना थापणं काही फार अवघड नाहीये. तर हे बघा, 2-3 मिनिटानंतरच मी एवढे सारे वडे बनवून घेतलेले आहे. चला तर मग आपण या वड्यांना फ्राय करून घेऊयात. थांबा थांबा थांबा, वडे बनवण्याच्या नादात आपण तर चटणी बनवणं विसरूनच गेलो. चला तर मग वडे फ्राय करण्या अगोदर ही एकदम भन्नाट अशी चटणी बनवून घेऊयात. ह्यानी वड्याची जी टेस्ट आहे ना, ती अजूनच भारी लागते. मग इथं मी एक मोठा बाउल भरून दही घेतलेला आहे. दही फारसं आंबट घ्यायचं नाहीये. कमी आंबट असेल तर चालेल, पण जास्त आंबट असेल तर अजिबात ही चटणी चांगली लागणार नाही. तर या दह्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ आणि 1.5 टेबलस्पून एवढं साखर घालून घ्यायचं आहे. ही चटणी हलकीशी गोड असेल ना, तर वडे खायला अजूनच मजा येते. यानंतर इथे आपल्याला 1 टेबलस्पून एवढं भाजून घेतलेल्या शेंगदाण्याची
भरड आणि त्याचबरोबर 1 टीस्पून एवढं हिरव्या मिरचीचं पेस्ट इथं मी ॲड करून घेतलेलं आहे. आणि यामध्येच इथं मी 1/4 टीस्पून एवढं पाणी पण घातलेलं आहे. कारण की चटणीची जी कन्सिस्टन्सी आहे ना, ती फार घट्ट असेल तर अजिबातच चांगली लागत नाही. आणि जर तुम्हाला अजून पातळसर चटणी पाहिजे असेल, तर तुम्ही अजून याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. सगळे इन्ग्रीडियंट ॲड केल्यानंतर इथं मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे बघा, फक्त 1 ते 2 मिनिटांमध्येच इथं आपली साबुदाण्याबरोबर जी चटणी सर्व्ह केली जाते ना, ती इथे बनून तयार झालेली आहे. चला तर मग आपण वडे पण फ्राय करायला सुरुवात करूया. आता दुसरीकडे इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल ॲड करून त्याला गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर तेल जे आहे ते पुरेसं गरम झालेलं आहे. आता मग आपण जे साबुदाण्याचे वडे थापून ठेवले होते ना, त्याला आपण एक-एक करून या तेलामध्ये ॲड करून घेऊया. तर हे बघा, इथं मी 4 वडे तेलामध्ये घालून घेतलेले आहेत. तर आता आपण गॅसला मीडियम टू लो फ्लेमवर ठेवून इथं आपल्याला ह्या वड्यांना जोपर्यंत लालसर असा कलर येत नाही ना, तोपर्यंत यांना फ्राय करून घ्यायचं आहे. वडे तेलामध्ये सोडल्यानंतर याला अजिबात झाऱ्याने हलवायचं नाहीये. 2 ते 3 मिनिटासाठी त्यांना असंच फ्राय होऊ द्यायचं आहे. वड्यांना तेलामध्ये ॲड केल्यानंतर जर तुम्ही लगेच त्यांना फ्लिप करायला जाल ना, तर जे वडे आहेत ते तुटू शकतात. म्हणूनच वड्याला छान असं एका साइडनी फ्राय होऊ द्यायचं आहे. काही मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता वडे जे आहेत ते हलकेसे फ्राय झाल्यासारखे तुम्हाला इथे दिसत असतील. तर या स्टेजला आपल्याला या वड्यांना फ्लिप करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साइडनी सुद्धा याला छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे. वड्यांना इथे तळायला घेऊन बराच वेळ झालेला आहे आणि जो वड्यांचा रंग आहे तो पण तुम्ही इथे बघू शकता. लालसर असे वडे आपले तयार झालेले आहेत. यापेक्षा जास्त इथं यांना फ्राय नाही करायचंय. आता आपण या वड्यांना कढईमधून काढून घेऊयात. तर फायनली तुम्ही इथे बघू शकता एकदम कुरकुरीत असे साबुदाण्याचे वडे फ्राय होऊन तयार झालेले आहेत. चला तर मग आता आपण याला सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. वरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊसूत असे आपले साबुदाण्याचे वडे इथे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा या आषाढी एकादशीला माझ्या पद्धतीने ह्या साबुदाणा वड्याला घरी नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.